नमस्कार नमस्कार मंडळी. मंडळी, आजच्या कार्यक्रमात मी ऋचा गद्रे आपलं स्वागत करते. आज गुरुवार, भारतीय सौरदिनांक 4 आषाढ शके 1948, अर्थात 25 जून 2026. मंडळी, काही माणसं असं काम करत असतात की त्यांचं काम पाहून वाटतं, अरे, जगात अजूनही दुसऱ्यांचा, समाजाचा विचार करणारे लोक आहेत. कुडाळ सिंधुदुर्गमधील मिलिंद पाटील सर त्यातलेच एक. पश्चिम घाटातील दुर्मिळ झाडं वाचवणं, त्यांना परत जगवणं, हे काम ते करत आहेत. बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉटपैकी एक म्हणजे आपला पश्चिम घाट. इथे हजारो प्राणी, पक्षी, कीटक, वनस्पती आहेत, जे फक्त इथेच आढळतात. पण आज हे जंगल धोक्यात आहे. ही दुर्मिळ झाडं फक्त त्यांनी वाचवली नाही, तर त्यांना परत जगवलं. एका बीपासून सुरुवात करून वर्षानुवर्ष काळजी घेऊन ती झाडं योग्य जंगलात पोचवली. हे सहज वाटतं, पण यात किती कष्ट आहेत, किती वेळ यामध्ये दिला जातो, हे फक्त ज्याचं त्यालाच जाणवतं. मंडळी, पश्चिम घाट हा आपला अनमोल ठेवा आहे. आज हे जंगल धोक्यात आलेलं आहे. या जंगलातली झाडं नाहीशी होत आहेत. त्या झाडांच्या प्रजाती, ज्यांचं नावही आपल्याला माहीत नाही, अशा नष्ट होत आहेत. मिलिंद सर यांचं शिक्षण BSc MSc फॉरेस्ट्री झालेलं असून त्यानिमित्ताने जंगलात त्यांचं फिरणं व्हायचं. एक दिवशी त्यांना जाणवलं, आजवर ज्या जंगलात फिरलो तिथली झाडं आणि सह्याद्रीतील सदाहरित जंगलातील झाडं वेगळी आहेत. मग त्यांचा सुरू झाला एक वेगळा प्रवास. ते सदाहरित जंगलात अधिकाधिक जाऊ लागले. जिथे रस्ते नाहीत, गाड्या नाहीत, वस्त्या नाहीत, जिथे जंगल अजून शुद्ध आहे, तिथे त्यांना झाडं सापडली. अशी झाडं जी त्यांनी कधी पाहिली नव्हती. अशी फुलं, फळं, पानं जी त्यांना माहीत नव्हती. मग त्यांनी त्यांचे फोटो काढले, ते तज्ज्ञांना दाखवले, त्यावरची पुस्तकं वाचली आणि असा त्यांचा अभ्यास सुरू झाला. आणि हळूहळू त्यांच्यासमोर एक चित्र स्पष्ट होऊ लागलं. पश्चिम घाटातलं सदाहरित पावसाचं जंगल, सर्वात समृद्ध, सर्वात जैवविविधतेने नटलेलं, जे आज सर्वात जास्त धोक्यात आहे आणि ते वाचवण्यासाठी पुढे यायला हवं. आणि मग उभी राहिली त्यांची वेस्टर्न घाट नर्सरी. ही नर्सरी अन्य नर्सरीसारखी नाही. इथे जी झाडं आहेत ती तुम्ही कदाचित कधीच पाहिलेली नसतील, ज्यांची नावं तुम्ही कधी ऐकलेली नसतील. आज या नर्सरीत वर्षावनातल्या 120 प्रजातींची रोपं तयार केली जात आहेत. मिलिंद सरांचं हे काम खरोखरच आपल्याला विचार करायला लावणारं आहे. म्हणजे आपल्या या गप्पा अशाच सुरू राहणार आहेत. पण आता वेळ झाली आहे आपला गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद ऐकण्याची. याचं लेखन केलं आहे अमोल पालये यांनी आणि यामध्ये रोहित देव, ऋचा गद्रे आणि विद्या तावडे यांनी सहभाग घेतला आहे. अव हाव काय घरात? अव दार उघडा, दार, मी आले. हो हो हो, आलो लक्ष्मी, आलो. हा, उघडतो हा दार. हा, ये लक्ष्मी, ये. हा, बस जरा. हा. होय. अरे चा, म्हणजे आमचा सदोबा आला नाही वाटतं. अव तुमचं सदोबा हा. गेल्या काही दिवसापासून लय बेचैन आहेत बघा. होय. आधी बाईस पाणी आणायला सांगा बघू, मग सांगता. हा, सांगतो. पावसाच्या दिवसात पर घाशाला कोरड पडयाची येल आलेली हाय. काय बोलयाचं आणि काय चालयाचं, असली गत झालेली हाय. होय, खरंय. हा, अगं ए माई, ओ, अगं लक्ष्मी आली ग, तिला जरा पाणी दे बघू. आले ग लक्ष्मी, बस. होय. काय दिवस फिरलेत ना लक्ष्मी. होय. मृग कोरडा गेला. म्हणजे एव्हाना लोकांच्या भात लावण्या सुरू झाल्या असत्या, पण कसलं काय, सगळा नुसता खेळखंडोबा झालाय बघ. बर, हे घे बघू पाणी. जून संपायला आला लक्ष्मी, तरीही घशाची कोरड काही जात नाही. या पावसाला काय झालंय ना तेच कळत नाही. अगं सदोबाची ही मनस्थिती ठीक नाहीये म्हणे. अरे बापरे, आता सदूला काय झालं? अगं आजारी बिजारी पडला की काय? अव हा सदोबा शेतकरी माणूस. आता बघा, एवढे दिवस पाऊस पडला नाही तर त्यांच्या झाली जीवाची कायली. आता त्याचाच ताप घेतला नि होता. सारखं आबालाकडं बघत बसायचेत आणि शेतावर फेऱ्या मारीत राहायचे. खरं आहे ग,
पावसाअभावी सगळेच शेतकरी अगदी सदूसारखेच चिंतातूर झालेले आहेत. आणि बघा पाऊस पडत नव्हता आणि पावसाबगर कसल्या कामात पण लक्ष लागत नव्हता. आता ऊन पडायचं आणि आता जरासा कुठं पडायला लागलेला हाय, हा तेव्हा कुठं जीवात जीव आला. खरं आहे ग बाई. खरंय हा लक्ष्मी. म्हणजे आता थोड्या थोड्या पावसाला सुरुवात झालीये, पण अजून काही शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या नसतील हा कदाचित. अहो होय होय. आणि ते रेडिओवर बातम्या सांगतात ना, पाऊस पडल पण पेरण्या करताना जेव्हा सावध राहावा म्हणून. हा नाहीतर काय हा पाऊस कधी तोंड घेऊन जाईल काय कळायचं नाही. खरं आहे. आणि या पावसामुळे सगळं पेरण्या खूप लांबल्या आहेत सगळ्यांच्या. अव पेरण्या करण्याच्या म्हणजे जमिनीत पाणी मुरिया हवं, हम्म. तेव्हा त्या जमिनीत नांगर घुसल ना, होय ग. तेव्हा दाना रुजल. आणि काय जणांनी पेरणी केला नाही पण हम्म. पेरलेल्या राबाचं आता मोहर काय होणार हा प्रश्न होता बघा. पण खरं आहे बाई. आता वायच पाऊस सुरू झालेला हाय. खरंच. एकदा पेरणी केल्यानंतर भाताच्या वाफ्यावर आठवडाभर भरपूर पाणी नसलं तरी ओलावा पुरतो हां. त्या ओलाव्यावर भाताचा राब रुजून येतो. पण पेरणीनंतर पावसाचा शिडकावाही झाला नाही ना, आणि तरीही काही ठिकाणी धूळवाफ्याचा पेरा रुजून आलाय हां. पण खरी कसरत आहे ना ती आता, म्हणजे आता पाऊस पडायला लागलाय. हा पण कसं आहे ना, रोपाला भरपूर पाणी हवं आणि ते कसं द्यायचं पाऊस नसता पडला तर, हा मोठा प्रश्न होता लोकांच्या मनात. वय वय. पण आता जरासा जीवाला गारवा मिळालाय हो. आणि मोर जरा बरं वाटतंय. पण उद्याच्या दिवशी पाऊस पडल की नाही ही धाकधूक वाटते बघा. खरंय खरंय. नाहीतर काय, म्हणजे दुबार पेरणीचं संकट आलं असतं. दुबार पेरणी म्हणजे पुन्हा वाफा तयार करायला हवा, पुन्हा बियाणं घ्यायला हवं आणि पुन्हा पाऊस व्यवस्थित पडेपर्यंत वाट पाहायला हवी. वय वय अण्णानू. हा आणि आम्ही बघा पेरणी केलेली, हा तेव्हा पाऊस पडल की नाही ह्या भीतीनं ह्यानी ताप घेतला नी. अगदी महत्वाचं बोललीस हा. म्हणजे कृषी विभागानं शेतकऱ्यांना याबाबत खबरदारी घेण्याचं आवाहन केलं होतं. यावर्षी हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस कमी आहे. मात्र जेव्हा आहे तेव्हा हवामानाचा अंदाज घेऊन पेरणी करायला हवी हा. म्हणजे साधारणतः 100 मिलीमीटर पाऊस पडल्याशिवाय पेरणी करूच नाहीये. हो. दुसरं म्हणजे ज्यांनी पेरणी केलेली आहे ना, त्यांनी राब कडक उन्हापासून वाचवण्यासाठी सुद्धा धडपड करायला हवी हा. हा म्हणजे राबात ओलावा राहील या दृष्टीनं पावलं उचलायला हवी. पण अण्णानू, हम्म. आता जरी चांगला पाऊस पडत असला हा. तरी सुद्धा पुढं काळजी घ्यायला हवी. हो तर. कारण यंदा पावसाचं प्रमाण कमी हाय असं कृषी विभागानं सांगितलेलं हाय. होय. त्याच्या पाय राब नुसता सुकायला लागला तर काय करायचं. आणि अण्णानू, हा तुम्ही काय केलं हो? तुमच्या शेताची काय हाल हवाल हाय तर तरी मला सांगा. लक्ष्मी, मी फारच हुशारी केली आहे अगे बाय हुशारी. हा म्हणला तरी सांगा. हा. सांगतो ना. आम्ही ना सुरुवातीपासूनच यंदा पाऊस कमी असल्याचा अंदाज ऐकत होतो हा. त्यामुळे हा पाऊस धोका देणार अशी मला शंकाच होती. त्यामुळे आम्ही यंदा भात पेरणीची पद्धतच बदलून टाकली आहे. म्हणजे 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 नेमकं केलं तरी काय. अगं लक्ष्मी, यंदा आम्ही विहिरीजवळच SRI पद्धतीनं म्हणजे श्री पद्धतीनं भाताचे वाफे काढले. हा हां. आणि विशेष म्हणजे वाफा पद्धत वापरली. वाफ्याला पाणी कमी लागतं आणि विहीर जवळ, त्यामुळे श्रम कमी झाले. तुला सांगते लक्ष्मी, एव्हाना छान रोपं आलेत आणि वाफ्यामुळे रोपांना झारीनं पाणी घालणंही सोपं होतंय. त्यामुळे सध्या तरी आम्हाला आमच्या शेताची चिंता नाही. हा असं हाय वय. हा. मग माईनू वाफा तयार करण्यासाठी केलं तरी काय. अगं भाजावळ वगैरे काही केलेली नाही. सरळ वाफे तयार केले. त्यात माती, शेणखत, पालापाचोळा आणि भाताची धसकट आणि राख हे सगळं मिक्स केलं आणि त्यानंतर पेरणी केलेली. आणि त्याच्यावरती बीजामृत टाकलं. म्हणजे तर गोमूत्राचं तर की काय. अगदी बरोबर लक्ष्मी. अगदी सोप्या पद्धतीने तयार केलं हा ते. म्हणजे 5 किलो शेण घेतलं, 5 लिटर गोमूत्र घेतलं आणि 2 लिटर पाणी. बघा आता हा. 5 किलो शेण, हा 5 लिटर गोमूत्र आणि 2 लिटर पाणी. बरोबर. शिवाय 50 ग्रॅम चुना
आणि 50 ग्रॅम बांधावरची माती. आणि हे सगळं मिश्रण एकजीव केलं म्हणजे झालं बीजामृत. हा, आणि हे बीजामृत टाकल्यानंतर भाताच्या वाफ्यावर पेंढा टाकला. बराबर मायनू. म्हणजे भर उन्हात पर भाताच्या वाफ्याखाली वलेपणा टिकून राहिला असल आणि झारीनं पाणी घालणं तर सोपं होत असल. बरोबर. होय ना. म्हणजे वाफ्याची बेड उंच असल्यामुळं भाताच्या वाफ्यात पाणी साचून राहत नाही. वाफ्यात दिलेलं पाणी जिरून उरलेलं पाणी वाफ्याच्या बाजूला असलेल्या सरीतून बाहेर निघतं. हा, त्यामुळे वाफा कुजण्याचा धोका टळला आणि राब झटक्यात रुजून आला. आता लक्ष्मी तूच विचार कर, हेच आम्ही पारंपरिक पद्धतीनं केलं असतं तर किती मेहनत लागली हा, असती. बघ ना लक्ष्मी. अव मेहनत लय दुप्पट लागली असतीच. शिवाय आता डोक्याला हात लावायची पाळी आली असती. हा, तशी ती आली नाही म्हणा. तुम्ही गादी वाफू घालून लय बरं केलं. प्रत्येक शेतकऱ्यान अशाच पद्धतीनं पेरणी करायला हवी. म्हणजे कमी पावसात काहीतरी हातपाय हलवता येतील बरोबर. आणि आपली पेरणी वाचवता येईल. अगदी बरोबर बोललीस लक्ष्मी. म्हणजे कसं आहे माहितीये का, छोटे छोटे वाफे तयार केल्यानं वाफ्याला पाणी देणं सहज शक्य होतं. हा, आणि याच्या उलट केवळ नांगरट करून पेरणी केली तर वाफ्याला योग्य रीतीने पाणी देणे फार जिकिरीचं बनतं बाई. अव तीच गत झाली आहे ना सगळ्या शेतकऱ्यांची. पेरणीला वाफा नाही हा. आणि वाफा नाही त्याच्या पाय पेरणीच्या मध्ये मोकळी जागा नाही. घ्या. आणि मोकळी जागा नाही त्याच्या पाय पाणी द्यायची मोठी अडचण होते. अगदी खरं बोललीस बघ. आता तुला पुढची गोष्ट सांगतो. हा, बेडवर तयार केलेली भातरोपं 15 दिवसात सहज तयार होतील आणि लावणीला सुरुवात होईल. म्हणजे तोपर्यंत धुवाधार पाऊस आलेला असेल असं आपण आता म्हणायला हरकत नाही. वय वय अण्णानू, हा आपण फक्त आशेवर राहायचं. हा पर ओ. अण्णानू, पेरणी करताना बीजामृत दिलं तसंच लावणीच्या टायमाला जीवामृत द्यायला लागल नव. हो, बरोबर आहे तुझं म्हणणं. त्या बाबतीत तुला मी सांगतो, ऐक. हा, कोकणामध्ये गुंठ्या गुंठ्याचे दळे असतात. त्याचा हिशोब करता एका दळ्यामध्ये 7 ते 8 लिटर जीवामृत लावणी आधी द्यायला हवं. हा, तर तयार करायचं प्रमाण काय आहे व? अगं ते सुद्धा बीजामृतासारखंच तयार करायचं. यावेळी 10 किलो शेण घ्यायचं, 10 लिटर गोमूत्र घ्यायचं आणि 1 किलो बेसन आणि 1 किलो गूळ. म्हणजे गुलपर लागतो ना हो त्याच्यात. हो लक्ष्मी. आणि जिथं आपण लावणी करणार आहोत ना तिथली बांधावरची 50 ग्रॅम माती हे सगळं एकजीव करून ढवळलं की झालं जीवामृत. आहे काय त्यात? म्हणजे सोपं आहे मग मायनू. अगं सोपं तर आहेच पण खूप फायदेशीर सुद्धा आहे. यात रासायनिक असं काहीच नाही. सगळा ऐवज नैसर्गिकच. त्यामुळे जीवामृत हे नैसर्गिक प्रकारचं खतच आहे. त्यात धोका कोणताच नाही. हं. वय वय, धोका काय नाहीच असल तर फक्त फायदाच. हां. मायनू, हं? आधीच पावसान धोका दिला. आता आणखी काय खबरदारी शेतकऱ्यांनी घ्यायला हवी तर आधीच सांगून ठेवा. म्हणजे आपलं एकदा तोंड पोलून भाजलं हाय तेव्हा आधीच सावध राहिलेलं बरं. बरोबर आहे तुझं. भात लावणी ही सुधारित पद्धतीनं करायला हवी. म्हणजे भले पुढील काळातही पावसाने ओढ दिली ना तर निदान आहे त्या पिकाला वाचवण्यासाठी उपाययोजना करणं तरी सोपं जाईल. अगदी खरं हाय. पावसाचा काय भरोसा नाही बघा. पेरण्याचा तर बोऱ्या वाजायची वेळ आलेली हाय. निदान लावणी वाचली तर हाताशी 4 दाणं तरी गावतील. लक्ष्मी, लावणीचं म्हटलंस ना तर भात लावणी ही ओळीतच व्हायला हवी. हा, हो. एका आव्याभोवती 25 सेंटीमीटरचं अंतर मोकळं राहायला हवं. तरच त्या आव्याला श्वास घ्यायला जागा मिळेल. नाही हो, बाकी खरं हाय. गावाकडचं शेतकरी भाताची लावणी लयच घट लावतात. त्यांना वाटतं 4 रोपा मेली तर 5वं तरी जगल म्हणून एका आव्यात 10-12 तरी रोपं घेतात. लावणी लावतात आणि इथंच फसया होतं बघा. घट लावणी केली तर रान बेण्याच्या टायमाला शेतात शिराया पर जागा नाही गावात आणि आवा पोसत पण नाही. तेच ना म्हणतोय मी लक्ष्मी. म्हणजे भात लावताना एक आवा एका रोपाचाच हवा. आलं का लक्षात तुझ्या? एकच अण्णानू. हा, आमच्या गावाकडं तर चांगली चूड लावतात. नाही आहे लक्ष्मी. हा. 1 रोप पण त्याला किती फुटवे येतात माहिती आहेत का? किती? 30. 30? हां. एवढं? खरं हो. सांगता?
कमालच म्हणायची. अव मोठा आवा लावून पर एवढं फुटवं येत नाही. हो ना, म्हणूनच आम्ही शेतीची पद्धतच यंदा बदलून टाकली हा. अण्णानू, ओ वलीत लावणी करायची आणि एका आव्यात एकच रोप लावायचं, म्हणजे बियाणं कायच्या काय कमी लागत असेल नाही. शिवाय लावणी झटपट व्हायत असेल, टाइमच वाचत असेल. म्हणजे शेती कायच्या काय सोपी करून सांगितली हो. माई आणि अण्णानू तुम्ही दोघांनी. लक्ष्मी, शेती सोपीच आहे हा. हं, आपण ती फार किचकट करून ठेवली आहे. हो ना. आलं का लक्षात लक्ष्मी? वय वय आता व्हायच माझ्या डोसक्यात शिरतंय. आता तर शेतीतील प्रत्येक गोष्टीला यंत्राची साथ मिळाली आहे. त्यामुळे शेती सोपी आणि वेगवान झाली आहे. शेतकऱ्यांनी फक्त नवं तंत्रज्ञान शिकून त्याचा अवलंब करायला हवा. हं, प्रत्येक शेतकऱ्यानं प्रयोगशील व्हायला हवं. हम्म. शेतीत काही ना काही नवं शिकत राहायला हवं, तरच शेतीतून शेतकरी समृद्ध होईल. हां. आता माझ्या वायच डोसक्यात येतंय ना? शिरतंय. यायला हवं. हा. पण काय होतं माहितीये, हा भाजावळ करून मशागत केल्यानं जमिनीचा कस बिघडतो. आणि लक्ष्मी म्हणाली तसं घट्ट पेरणीमुळे वाफ्याच्या तंत्राअभावी पाणी देणं अडचणीचं होतं. हो आणि मग लावणीतील चुकांमुळे उत्पन्न वाढीवर मोठा परिणाम होतो. अशाने उत्पन्न वाढणार नाहीच, पण खर्चही कमी होणार नाही. आणि आपला जो वेळ आहे ना तोही वाचणार नाही. लक्ष्मी, हम्म. कोणतंही संकट ना एक संधी असते बघ. अगे बाय. म्हणजे पाऊस तोंड घेऊन गेला, हा. याला संधी म्हणायची की काय? अगं नक्कीच. म्हणजे पावसानं विलंब करणं, यातून शेतकऱ्यानं भविष्यातल्या मान्सूनची वाटचाल ओळखणं आणि त्यानुसार पावलं टाकणं यासारखा शहाणपणा नाही हा. त्यामुळे पावसानं लांबणं यातून शेतकऱ्यानं शिकण्याची संधी साधून घ्यायला हवी. वा वा अण्णानू, हा काय अगदी लाख मोलाचं सांगितलं हा. होय की नाही? हां. तर तुलाही संकटातली संधी साधायची आहे ना. हा वय वय माईनू, मला पर आता संकटातली संधी साधायची हाय. मग या सुधारित भात लागवडीचे फायदेही ऐक. सांगा तर माईनू. आपण जीवामृत वापरतो. यामुळे पिकाची प्रतिकारशक्ती 30% वाढते. किती? 30. हां. त्यामुळे कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. साहजिकच रासायनिक खतांचा वापर कमी करावा लागतो. हे लयच महत्वाचं सांगितलं माईनू. आणि खताचा कमी वापर म्हणजे खर्च वाचला. हां. शिवाय शेत अगदी पिकेपर्यंत हिरवं राहतं हा. एका आव्यात एकच रोप, त्यामुळे भाताची वाढ चांगली होते आणि दाण्यांची संख्या वाढते. शिवाय ओळीत लावणी म्हणजे तण काढण्यासाठी अतिशय सोपं पडतं, कळलं का? आणि भात रोपांना कोणतीही इजा पण होत नाही. वय वय अगदी खरं आहे बघा. हा हां. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे ही पद्धत पूर्णतः नैसर्गिक आहे. हे महत्वाचं. खतांचा वापर कमी असल्याने पीक वाढीसाठी जे जीवाणू हवे असतात ना त्यांची शेतातच संख्या वाढते. माईनू हां. आणि अण्णानू, हा तुम्ही हे जर काय सांगितलं ना हा तर ऐकायला आमचे सदोबाराव हवे होते. अच्छा, म्हणजे मग काय झालं असतं? अव त्यांची निराशा खायच्या काही निघून गेली असती. अगं काही हरकत नाही, तू आहेस की. हा आता हतबल झालेल्या सदोबालाच नव्हे तर गावातील प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात, मनगटात आणि मेंदूत ताकद भरण्याचं काम तू करायचे. कळलं का? अव तर मी करणारच हाय. हां. आणि हो, आता ज्यांनी अजूनही पेरण्या केलेल्या नाहीत त्यांनी उगाचच घाई करायची नाही. कृषी विभागाचा सल्ला ध्यानात घ्यायचा आणि मगच पेरण्या करायच्या. वय वय हे खरं सांगितलं माईनू. दुसरं म्हणजे एकदा आता पाऊस सुरू झाला आहे ना की साऱ्या शेतकऱ्यांची बघ आता धावपळ उडेल. ती उडू नये ना म्हणून आता बाकीची कामं सुद्धा त्यांनी वेळेत केली पाहिजेत. म्हणजे माईनू मला काय समजलं नाही. अगं शेतकऱ्याकडे काय कमी कामं असतात का? एक नाही तर दुसरं हजर. एक तर पहिलं काम काय, रुजून आलेला राब वाचवण्याचंच, म्हणजे त्याला पाणी देण्यासाठी जे जे शक्य आहे ते ते करणं. दुसरं काय तर राबात जर तण निर्माण झालं असेल तर ते त्वरित काढायचं. म्हणजे काय, आपला राब सुरक्षित राहील आणि ओलावा जास्त काळ टिकून राहील. अव पण माईनू आता ह्या कालचा पाऊस पडलाय ना व त्यानं चांगला चिखल झालाय ना व शेतात. हा म्हणजे लक्ष्मी, माई काय म्हणते माहितीये का, की हतबल न होता
इतर कामांना पण सुरुवात करायची. हा हा म्हणजे पाऊस आल्या आल्या लगेचच भात लावणी सुरू करता येते. वय वय अण्णानू, त्याच्या पाय काय काय शेतकऱ्यांनी शेताची उकल करून ठेवलेली हाय. हम्म. त्याच्या पाय जमीन हलकी होईल, मोकली होईल, आणि मुख्य म्हणजे नांगरलेल्या जमिनी मुलं तण काढणं सोपं जाय. वा वा, यालाच म्हणतात जिद्द. हा म्हणजे पहिली नांगरट केल्यानंतर शेतातले दगड गोटे उचलून टाकणं, शेताची बांध बंदिस्ती मजबूत करणं, शेताच्या बांधाला उंदरांनी पाडलेली बिळं आधीच बुजवून टाकणं, अशी कामं करायला सुरुवात केली पाहिजे आता. म्हणजे डोक्याला हात लावून बसायचं नाही. हा अगदी बरोबर. बाकी महत्वाचं काम सांगितलं. हा ऐन पावसात सगळं शेत पाण्यानं भरून जातं, आणि त्याच्या पाय शेताच्या बांधाला उंदरान कुठून भगदाड पाडला तोच कळत नाही. हो ना. खरंय. त्यामुळे होतं काय, चिखळणीच्या वेळी ते बीळ लपतं आणि ज्यावेळी लावणीत पाणी साठवून ठेवायची वेळ येते ना, तेव्हा त्या बिळातून पाणी वाहून जातं. आणि अशी एकाहून अनेक उंदरांची बिळं शेताला असली ना, की शेताला पाणी मिळत नाहीच, शिवाय उंदरांचाही सुळसुळाट फार वाढतो. वय वय, उंदराची बिला बुजवाय आता वेळ होता खरा, पण ही कामं आधीच हाताशी घ्यायला हवी होती. बाकी चांगला सुचवला. आता पुढच्या वेळी नीट लक्षात ठेव. हा बरं लक्ष्मी, पावसाच्या अगोदर बरीच शेतीची कामं असतात. हा ती अगोदर करून घ्यायची असतात. म्हणजे आता लक्षात घे, कोकणामध्ये हळद लागवड हा एक मोठा उद्योगच झालाय. हा हळदीला खूप मागणी असल्यानं गावागावातील परसामध्ये हल्ली हळद लागवड केली जाते. ती आत्ताच करून घ्यायला हवी. वय वय अण्णानू, हा हल्दीच्या कांद्याला मोड पर आलेली आहेत बघा, आणि वरंब्याचा वाफा पर तयार झालेला हाय. वा. 1-2 दिवसात हळद लावून होईल. छान छान. म्हणजे सरीपेक्षा वरंबा पद्धतीवर हळद छान होते. हां, त्यामुळे उत्पादनात अधिक वाढ होते. रुंद वरंब्यात होतं काय की हळदीचे जे गड्डे आहेत ते चांगले पोचतात, वय वय. आणि ते तयार करताना 4 फुटांवर सरी पाडायला हवी. हा लक्ष्मी. आणि त्यांना उतार देऊन गादी वाफा सुद्धा तयार करायला हवा. वय माई, म्हणजे पाणी साचून राहणार नाही, हा. आणि हल्दीचा कांदा कुजणार पण नाही. बरोबर. बरोबर सांगतेस. हा म्हणजे हळदीला अति पाणी पण उपयोगाचं नाहीये. हा कारण मग कांदा कुजतो. म्हणून अतिरिक्त पाणी वाहून जाण्यासाठी वाफ्याला उतार द्यायला हवा. वय वय, तुमच्याकडे येताना माझ्या पर मनावर सगळा आबूड घेरा आला होता बघा. हा पर आता शेताच्या भाताच्या 4 गोष्टी मारल्या आणि सगळं आबूट निघून गेलं बघा. वा, आज हे हवं होतं. तेच मी म्हटलं. त्यांचं पण मन मोकलं झालं असतं. खरंय. पर आता मात्र माईनू मी निघता. गोट्यातला बैल नांगरता नांगरता खाली बसला तर त्याला उठवाय लागतं. हा. माझं तर अख्खा कारभारीच पावसाची चित्ता डोक्यात घेऊन खाली बसलाय बघा. त्याच्या मनात आत्मविश्वास निर्माण करायला हवा, आणि त्याला उभं करया हवा. हो, खरंच खरंच ग. लक्ष्मीबाई, ओ लक्ष्मीबाई, वय वय, तुम्ही बोला. शेतकरी आहात आणि तुम्ही सदोबाला या निराशेतून नक्की उभं कराल. जा, यशस्वी व्हा. या अण्णा महाराजांचा तुम्हाला आशीर्वाद आहे. अरे बापरे. हा माईनू, अण्णा महाराजांचा विजय असो. गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद आत्ताच आपण ऐकलात. याचं लेखन केलं होतं अमोल पालये यांनी, आणि यामध्ये रोहित देव, ऋचा गद्रे आणि विद्या तावडे यांनी सहभाग घेतला होता. मंडळी, याबरोबरच आजच्या आपल्या कार्यक्रमातून मी ऋचा गद्रे आपला निरोप घेते. पुन्हा भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार. आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. याचं निवेदन केलं होतं ऋचा गद्रे यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.